नमस्कार, मी वैशालीच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये श्रीखंड करणार आहोत। श्रीखंड करायचं म्हटलं की त्याच्यासाठी चक्का लागतो। आता आपण पाहणार आहोत चक्का घरच्या घरी कसा तयार करायचा। मी इथे एक टोप घेतलेला आहे। या टोपावर अशी एक चाळणी ठेवून घ्यायची आणि चाळणीवर असा एक कपडा घ्यायचा, तो व्यवस्थित घालून घ्यायचा आणि यामध्ये मी असं दही घालून घेणार आहे। आपण घेतलेलं दही असं चाळणीत घालून घेतल्यावर आपण घेतलेला जो रुमाल आहे तो असा एकत्र करून घ्यायचा। दही मधील जे पाणी आहे ते असं नितळतं। या रुमालाला घट्ट अशी गाठ बांधून घ्यायची। रुमालाला गाठ बांधून झाल्यावर हे दही असं 4 ते 5 तास असंच टांगून ठेवायचं। त्यामुळे काय होतं, यातलं पाणी नितळून जातं आणि आपलं दही घट्ट होतं। आता सध्या गरमीचे दिवस असल्यामुळे आपण हे दही असंच जर टांगून ठेवलं तर दही घट्ट होणार, दह्याची चव जी आहे ती आंबट होणार। असं प्रेस करून जितकं पाणी नितळून घेता येईल तेवढं नितळून घ्यायचं। हे असं गुंडाळून घ्यायचं। गुंडाळून झाल्यावर यामध्ये मी अशी डिश ठेवणार, त्याचबरोबर खलबत्ता। आपण घेतलेलं दही चवीला आंबट होऊ नये त्यासाठी काय करायचं, हे जे दही आहे असं उचलून फ्रीज मध्ये ठेवायचं। पाणी नितळण्यासाठी आपण जेव्हा असं दही ठेवतो त्यावेळेला तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये दहीचं पाणी जे आहे ते खाली नितळून आलेलं आहे। हे पाणी टाकून द्यायचं नाही। जर तुम्ही कढी करणार असाल तर ते कढीसाठी तुम्ही वापरू शकता, किंवा छास ताक करणार असाल तर ताकासाठीही वापरू शकता। यापैकी तुम्ही काहीच करणार नसाल तर कणिक मळण्यासाठी किंवा भाकरीचं पीठ देखील मळताना या पाण्याचा तुम्ही वापर करू शकता। श्रीखंडासाठी आपला चक्का करून तयार आहे। इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यावर अशी एक जाळी ठेवून घ्यायची। चक्का म्हणजेच घट्ट करून घेतलेलं जे दही आहे ते असं सोडून घ्यायचं। आता या चाळणीमध्ये आपण चक्का काढून घ्यायचा। आपण केलेला चक्का अगदी पनीर सारखा आहे। तुम्हाला जर असा चक्का करण्यासाठी घरी वेळ नसेल तर तुम्ही बाजारातून देखील विकत आणू शकता। बाजारात देखील आपल्याला हा सहज मिळतो। बाजारातून विकत आणलेला चक्का हा फ्रेशच असावा। तो फ्रेश आहे हे कसं कळतं, जर आपण आणलेला चक्का चवीला आंबट असेल तर तो फ्रेश नसतो, आणि जर आपण आणलेला चक्का चवीला गोड असेल तर तो फ्रेश असतो। जसं आपण चाळणीतून पुरण चाळतो त्याचप्रमाणे असा हा चक्का आपण चाळणीतून छान फेटून घेणार आहोत। असा चक्का चाळणीतून फेटल्यामुळे काय होतं, आपल्या चक्क्याला छान ग्लेज येतो आणि तो स्मूथ होतो। चक्का चाळणीतूनच असा फेटून घ्यायचा, अजिबात मिक्सरला लावायचा नाही। याला जास्त वेळ देखील लागत नाही। तुम्ही पाहू शकता इथे आपला चक्का चाळणीतून छान फेटून देखील झालेला आहे। आता आपण पाहणार आहोत श्रीखंडासाठी लागणारं पूर्ण साहित्य। जितका चक्का तितकीच साखर घ्यायची, वेलची पावडर, 1 चमचा दुधामध्ये केशर भिजत घातलेले आहेत। मी जरी म्हटलं की जितका चक्का तितकीच साखर घ्यायची,
पण जर तुम्ही कमी गोड खाणारे असाल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करू शकता। आपली साखर आणि चक्का असा छान फेटून घ्यायचा। इथे आपली साखर छान मिक्स करून झालेली आहे। आता यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घालून घेणार आहे। आपलं श्रीखंड पातळ होऊ नये त्यामुळे मी या केशरमध्ये 1 चमचाभरच दूध घालून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। केशर घालून झाल्यावर हे छान फेटून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता आपल्या श्रीखंडाला केशरचा रंग देखील सुंदर आलेला आहे। आपलं श्रीखंड करून तयार झालेलं आहे। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।